नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाची चौकशी ही आता सायकोलॉजिस्टच्या अंडर होणार आहे आणि प्रियाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत। तर अर्जुनने हा पर्याय निवडण्याचा एकच फायदा आहे, ते म्हणजे की प्रिया जी आहे ती तयार होत नव्हती आणि तिने रविराजला सांगितलेलं होतं की मला त्रास होतो, मला ट्रॉमा आहे। पण जेव्हा प्रिया दामिनीकडे चौकशीला गेलेली आहे त्याच्या आधीच अर्जुनने तयारी केलेली होती आणि ती म्हणजेच काहीही झालं तरीही प्रिया चौकशीला आलीच पाहिजे। आणि कोर्टाने एकदा का परवानगी दिली सायकोलॉजिस्टच्या अंडर चौकशी करायला की ही प्रिया काहीच करू शकत नाही हे अर्जुनला माहिती आहे आणि म्हणूनच अर्जुनने प्रियाला आता बोलवलेलं असतं आणि सायकोलॉजिस्टच्या समोर चौकशी सुरू केलेली असते। तेव्हा प्रिया ओरडून बोलत असते, किती वेळा मी सांगायचं आहे की बाहेर भांडणाचा आवाज आला म्हणून मी आले आणि पाहते तर काय, मधुभाऊंनी त्यांच्या डाव्या खिशातून पिस्तूल काढलं। तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं, कारण अर्जुनने याच्या आधीही प्रियाचं बऱ्याच वेळा स्टेटमेंट घेतलेलं आहे आणि त्यावरून अर्जुनच्या लक्षात येतं ते म्हणजे मधुभाऊंनी पिस्तूल हे डाव्या खिशातून काढलं नाही तर तू मागच्या वेळेस सांगितलं होतं तुला ते आठवत नाही, आता तू अचानकच डाव्या खिशातून असं का सांगत आहे, हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो। आणि त्याचबरोबर अर्जुन सायकोलॉजिस्टच्या समोर आता मान्य सांगतो की ही जी मुलगी आहे ही खोटं बोलत आहे, ही अजिबात खरं बोलत नाही, कारण हिने मागच्या वेळेस जे स्टेटमेंट दिलेलं होतं ते वेगळं दिलेलं होतं आणि हिचं आत्ताचं स्टेटमेंट आहे ते वेगळं आहे। हे ऐकल्या नंतर तिथं असलेल्या सगळ्यांनाच धक्का बसतो आणि सगळेजण पाहू लागतात। आता प्रियाची तर बोबडी वळलेली असते, कारण तिनं चूकच केलेली असते, आत्ता पुन्हा खोटं बोललेली असते आणि तिचं खोटारडेपणा हा अर्जुनने चांगलाच पकडलेला असतो। आता हे सगळं सायकोलॉजिस्टच्या समोर झालेलं आहे आणि आता प्रिया अर्जुनच्या त्या प्रश्नावर काय उत्तर देणार हे अर्जुनलाही माहिती आहे की नक्कीच हिच्याकडे काही ना काही उत्तरं असणार आहेत आणि त्या प्रत्येक उत्तराची अर्जुन कशी वाट लावणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता अर्जुन आणि सायली घरी आलेले आहेत। अर्जुनने प्रियाच्या विरोधातला तो पुरावा आहे तो दिलेला आहे आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की सांग ना, म्हणजे हे सगळं का केलेलं आहेस तू, असे प्रश्न अर्जुन प्रियाला विचारत असतो, परंतु प्रिया मात्र त्या प्रश्नांची उत्तरं देतच नसते आणि मध्येच अश्विनाचा तोंड खूप असतो आणि तो बोलू लागतो की हे बघ तन्वी, तू फक्त मला आन्सरेबल आहे, तू दुसरं कोणालाही आन्सर द्यायची गरज नाही, असं तो बोलत असतो आणि प्रियाला म्हणत असतो की सांग नक्की काय झालेलं होतं, अगदी डिटेलमध्ये मला सगळं कळलं पाहिजे की काय काय झालेलं होतं, असं बोलत असतो। तेव्हा मात्र आता प्रियाला सगळं उत्तर द्यावं लागत असतं, पण प्रियाची मात्र फुल तयारी असते, काहीही प्रॉब्लेम नसतो, ती सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार असते, तिला सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायचीही असतात, पण तिनं अगदी ठरवून ठेवलेलं असतं, कारण प्रिया एक शब्दही खरा बोलू शकत नाही हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे आणि त्यामुळंच अर्जुन म्हणत असतो की तन्वी जे काय बोलणार आहे ते खरं बोल, असं अर्जुन सांगत असतो आणि त्याचबरोबर प्रियाला बोलतं करत असतो। प्रिया मात्र बोलायला सुरुवात करते आणि प्रिया म्हणू लागते की आज मी गेले होते आणि अर्जुन म्हणतोय ना महिपतला भेटायला गेले होते, तर हो खरंच मी महिपतला भेटायला गेले होते। आता प्रियाने तिच्या तोंडाने ही गोष्ट मान्य केलेली असते, त्यामुळं आता सगळ्यांच्या समोर हे तर प्रूव्ह झालेलं असतं, मग कशासाठी तू महिपतला भेटायला गेलेली असं आता तिला विचारलं जातं। तेव्हा ती सांगत असते की माझा संताप झाला होता, मला खूप राग आलेला होता, म्हणून मी महिपतला जाब विचारायला गेले होते, कारण महिपतनं अश्विन तुझ्या अंगावर गाडी घातलेली होती आणि हे महिपतनं जे केलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं केलेलं आहे आणि म्हणूनच मी महिपतला जाब विचारायला गेले होते। महिपतला मी विचारलं ठणकावून की नक्की सांग तू असं का केलेलं आहे, तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तू महिपतला अश्विनचा अपघात झाला यासाठी तू जाब विचारायला गेली होती। तेव्हा इकडे लगेचच कल्पना बोलायला सुरुवात करते, का नाही जाऊ शकत, तुझी बायको गेली नव्हती का, म्हणजे तुझ्या बायकोनं केलेलं असतं ते बरोबर असतं आणि तन्वी करते ते खोटं करते, किंवा तन्वी जे सांगते ते सगळं खोटं सांगते, तुझी बायको जर काही करत असेल तर त्या गोष्टी मात्र अगदी बरोबर असतात, असं म्हणत आता कल्पना मध्ये तोंड घालते आणि कल्पना तन्वीची बाजू घेते। तेव्हा मात्र अर्जुन सायली या दोघांच्या पुढे आता काहीच पर्याय नसतो, कारण त्यांना माहिती असतं की आता कल्पना अशाच पद्धतीने बोलणार आहे आणि त्यामुळं मात्र इकडे आता काहीच उपयोग होणार नाही आणि प्रियाचं यामुळेच सगळं फावणार आहे, या गोष्टी यांना माहिती असतात आणि त्याचबरोबर
इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा सायली मात्र प्रियाला म्हणत असते, अगं आता तरी खरं बोल, किती खोटं बोलणार आहेस तू? कारण प्रत्येक वेळेस तू खोटंच बोलत आलेली आहे आणि तुझ्या खोटारडेपणामुळे या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं बाहेर आलेल्या आहेत, असं बोलणं सुरू असतं. तेव्हा मात्र अर्जुन तिला विचारत असतो, आत्तापर्यंत तू इतकं खोटं बोललेली आहेस, पण तुझ्यातला हा गुण मात्र खरंच मानला पाहिजे, असं अर्जुन तिला बोलत असतो. कारण अर्जुनला माहिती आहे की प्रिया किती खोटं बोलू शकते, ती कशा पद्धतीनं खोटं बोलू शकते, तिच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात हे अर्जुनला चांगलंच माहिती आहे. म्हणून तर अर्जुन तिला चांगलं कात्रीत पकडत असतो, पण घरातले मात्र तिच्या बाजूने साथ देतात म्हणून प्रॉब्लेम येत असतो. परंतु अर्जुन आणि सायली मात्र जराही माघार घेत नसतात. काही झालं तरीही प्रियाची वाट लावण्यासाठी ते सज्जच झालेले असतात. तेव्हा आता प्रतापही विचार करत असतो आणि मग प्रिया सांगत असते, हो गेले होते मी, जाब विचारला त्याला खडसावून विचारलं. मला असं वाटत होतं की त्याला त्याचा जीव घेतला पाहिजे, कारण तो माझ्या नवऱ्याशी असं वागलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आणखी एक, आता तन्वी तू सगळ्यांना खरं सांग की तू त्याला कुठं भेटली होतीस? तेव्हा प्रिया शांतच राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, कसं आहे डॅड, मी सांगतो ती कुठं भेटली होती. तर ती दामिनी देशमुखच्या ऑफिसच्या बाहेर महिपतला भेटली होती. मग आता मला सांगा, ही दामिनी देशमुखकडे गेली होती म्हणजे कशासाठी गेली होती? तर दामिनी देशमुखकडे ही चौकशीसाठीच गेली होती ना. मग दामिनी देशमुखकडे चौकशीसाठी गेली होती तर तिच्याबरोबर तिचा लॉयर सिनियर असणार ना. मग अचानक सिनियर कुठे गेला, हा प्रश्न आता अर्जुनने उभा केलेला असतो. प्रिया मात्र आता शांत राहते आणि पुन्हा बोलायला सुरुवात करते. तेव्हा प्रिया सांगत असते की मी आणि बाबा दामिनी देशमुखकडे चौकशीसाठी गेलो होतो, तिनं आम्हाला चौकशीसाठी मला बोलवलेलं होतं म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मी तुला सकाळी जाताना विचारलं होतं, तू चौकशीसाठी निघालेस का, आणि तू दामिनी देशमुखकडे निघाली, तेव्हा तर तू माझ्याशी खोटं बोलली. म्हणजे मला काय म्हणायचंय माहितीये का, आत्ता तू माझ्याकडे चौकशीसाठी येऊ शकते, तुला काहीच प्रॉब्लेम नाहीये, असं अर्जुन बोलत असतो आणि तिला सांगत असतो की आता तुला कसलाच प्रॉब्लेम नसणार आहे, त्यामुळं तू माझ्याकडे चौकशीसाठी येऊ शकतेस. आता यावरती अश्विन बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की काहीही झालं तरीही तुला तुझी केस महत्त्वाची आहे आणि तुझ्या केसच्या दृष्टीनेच तू प्रत्येक वेळेस विचार करतो रे दादा, तुझ्यासाठी तुझी केसच महत्त्वाची आहे, बाकी तुला काही महत्त्वाचं नाही आहे. आणि प्रिया तिथे बोलत असते आणि प्रिया म्हणते, अर्जुन तू तर मला कोर्टातच उभं केलेलं आहेस रे, म्हणजे तुझ्या बाजूने प्रत्येक वेळेस तू असाच बोलत असतो, कारण तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं हवी असतात. ठीक आहे, मी देते तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी देते. आता मी तुला सांगते की मी का गेले होते. दामिनी देशमुखने चौकशीसाठी बोलवलं होतं म्हणून मी तिथे गेले होते. त्यानंतर मग तिथे मला महिपत दिसला, मग बाबा तिथून गेले आणि मग बाबा गेल्यानंतर मी पुन्हा तिथं गेले आणि मग पुन्हा त्या महिपतला बोलायला सुरुवात केली, कारण मला महिपतला जाब विचारायचा होता. त्यावेळेस आता कल्पना तिथं असते आणि म्हणत असते, बाद झालं, चला तन्वी मला काय वाटतं माहिती आहे का, आपण आज जाऊया, कारण हा अर्जुन असंच वागत राहणार आहे, असाच बोलत राहणार आहे, त्यामुळं आपण आज जाऊया, इथे त्याला उत्तर द्यायची गरज नाही. झालं इथेच आता प्रियाच्या मनासारखं होतं, कारण प्रियाला बोलायचं जर नसतं, तिच्याकडे सगळं खोटं बोलणं सुरू असतं आणि त्यातही खोटं बोलल्यानंतर तिला पकडून द्यायचं काम अर्जुन करणार असतो, पण घरातल्यांना त्या गोष्टी नको असतात. आता कल्पना, अश्विन आणि त्याचबरोबर प्रिया या दोघांना घेऊन रूममध्ये येते आणि म्हणू लागते की अगं तन्वी, काळजी करू नकोस, आज तू जे काही केलेलं आहे ना त्यामुळं मला तुझा ना अभिमान वाटत आहे. खरंच आपल्या नवऱ्यासाठी तू एवढं मोठं केलेलं आहे. कारण प्रिया म्हणत असते की मी माझ्या कुटुंबाची ढाल बनून उभी राहणार आहे, माझ्या नवऱ्याच्या बाबतीत पुन्हा जर काही वावगं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ माझ्याशी आहे अशी धमकी मी देऊन आलेली आहे. त्यावरती अर्जुन मात्र म्हणत असतो की तो महिपत तुला घाबरला, अख्ख्या जगाला घाबरवणारा तो माणूस तुला घाबरला, हा प्रश्न अर्जुनने उपस्थित केलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता अर्जुन सायलीही रूममध्ये आलेले असतात. प्रताप मात्र विचार करत असतो की नाही, अर्जुन म्हणतोय तेही बरोबरच आहे, कारण अर्जुन प्रत्येक वेळेस खोटं कसा बोलेल आणि तन्वी खोटं बोलूनच बाहेर जात आहे. त्या दिवशीही गेली होती, आजही गेली होती, नक्कीच या गोष्टींमध्ये काहीतरी तथ्य आहे, असं आता प्रतापच्या डोक्यात सुरू झालेलं असतं.
इकडे आता अर्जुन आणि सायली रूममध्ये आलेले असतात. दुसऱ्या दिवशी आता अर्जुनला चैतन्यचा फोन येतो आणि चैतन्य सांगू लागतो की अर्जुन, सायकेट्रिस्टची अपॉइंटमेंट मिळालेली आहे आणि रविराज सरांनीही चौकशीला होकार दिलेला आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की मला खात्रीच होती, कारण सिनियर कायद्याच्या विरोधात जाणार नाही. जेव्हा त्यांनी मला ठरवलं होतं नकार देणार आहेत, तेव्हाच मी ठरवलं होतं की त्यांच्या बाबतीत सायकेट्रिस्टच्या अंडर चौकशी करायची आहे, हे अर्जुन बोलत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली असतात. अर्जुन मात्र खुश झालेला असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की अहो, पण खरंच ह्या गोष्टी होणार आहेत का हो अशा पद्धतीनं? आपण जो विचार केलोय तसं घडेल का, असं सायली विचारू लागते. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, अगदी तसंच होणार आहे. कारण तन्वी आहे ना, ती खोटं बोलते आणि खोटं बोलणाऱ्या माणसांची बॉडी लँग्वेज, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं हे सायकेट्रिस्टला बरोबर लक्षात येतं. आणि त्यामुळं आत्ता जो आपण विचार करत आहे तशाच पद्धतीनं गोष्टी घडणार आहेत, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि इकडे प्रियाचे नखरे मात्र सुरूच असतात. प्रियाला असं वाटत असतं की आत्ता हे सगळं जे काय आहे ना, ते आपल्या बाजूने झालं पाहिजे. काही झालं तरी चालेल, अख्खं घर माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, परंतु हा अश्विन माझ्या विरोधात जाता कामा नये. आणि मग कल्पना सांगून जाते. आणि त्याचवेळी आता अश्विन म्हणत असतो की मला ना हे तुझं रूप बघायचं आहे. आता प्रियाला कळायचं बंद होतं, ह्याला नक्की माझं कोणतं रूप बघायचं आहे, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. कारण प्रियाला असं वाटत असतं की हा जर माझ्या बाजूने नाही राहिला तर खूप अवघड होणार आहे. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अश्विन प्रियाकडे पाहत राहतो आणि म्हणतो की खरंच आज माझी बायको वाघीण बनून त्या महिपत बरोबर भांडायला गेलेली आहे, मला खूप अभिमान वाटलेला आहे, असं तो बोलत आहे. प्रिया म्हणत असते की अरे, तुझ्यासाठी मी काही करायला तयार आहे. पण इकडे अश्विन म्हणत असतो की पुन्हा अशी रिस्क घ्यायची नाही, पुन्हा तू महिपतकडे जायचं नाही एकटीने, त्याने तुला काय केलं असतं तर, असं तो बोलत असतो. आणि प्रियाला म्हणत असतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. प्रिया म्हणत असते कसं आहे माहिती आहे का तुला, माझा तर जीव आहेस तू, म्हणजे मी फक्त जगत होते, माझ्यामध्ये तो माझा जीव नव्हता आणि माझा जीव तू आहेस, म्हणून मी तुझ्याशिवाय काहीच करू शकत नाही. तुझ्यासाठी वाटेल ते करायची तयारी. आज तो महिपत समोर दिसलेला मला असं वाटत होतं त्याचा जीव घ्यावा, त्याचा गळा आवळावा, असं प्रिया बोलत असते. तेव्हा मात्र अश्विन म्हणत असतो की पुन्हा एक लक्षात ठेव, असा विचार करायचा नाही आणि कुठलंही पाऊल उचलायचं नाही. जेव्हा परत कधी जाणार असशील तेव्हा मला सांगायचं, मला सांगितल्याशिवाय कुठेही जायचं नाही, असं तो बोलत असतो. प्रिया पण अश्विनला मिठी मारते. म्हणजे ॲज युज्युअल नेहमीप्रमाणे प्रिया जसं गुंडाळत असते तसं यावेळेसही तिनं गुंडाळलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की नाही, आत्ता मी जे काही केलेलं आहे ते सगळं अश्विनसाठी केलेलं आहे. मी महिपतकडे पण गेले होते, तेही अश्विनसाठी गेलेले आहे, असं सांगून तिने तिचा खोटारडेपणा लपवून ठेवलेला आहे. कारण तिला असं वाटत असतं की तिनं अशा पद्धतीनं वागली, बोलली तर तिनं सगळ्या गोष्टी तिच्या म्हणण्याप्रमाणे करेल. पण तिला माहीत नाही आहे तिच्या समोर जो आहे तो ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आहे, तो तिची वाट लावणारच आहे. इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायली तयार होत असते, अर्जुनचीही तयारी चाललेली असते. अर्जुन म्हणत असतो की आज खरी सुरुवात होणार आहे, आज त्या तन्वीचा खोटारडेपणा समोर येणार आहे. सायली म्हणत असते खरंच असं होईल ना? अर्जुन म्हणतो डेफिनेटली, मला खात्रीच आहे. आणि तेवढ्यातच त्याच्या शर्टचं बटन तुटतं आणि तो म्हणतो की झालं, म्हणजे आता हा शर्टही मला घालता येणार नाही. म्हणजे अर्जुनने तो शर्ट मुद्दामूनच घेतलेला असतो, कारण तो त्याच्यासाठी लकी शर्ट असतो आणि त्याला काही करून आजचा दिवस हा चांगला घालवायचा असतो, कारण प्रियाची चौकशी होणार असते. तेव्हा सायली म्हणते अहो, तुमची बायको आहे ना इथं, मग काळजी करायची काय गरज आहे? मग सायली सुई धागा घेऊन येते आणि अर्जुनच्या शर्टला बटन लावत असते. अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो आणि तो रोमॅन्टिक झालेला असतो, कारण सायली ही त्याच्या जवळ उभी असते आणि शर्टचं बटन लावून देत असते. अर्जुनला मात्र खूप छान वाटत असतं, कारण सायली ही आहे त्याच्यासोबत आणि त्यासोबतच सायलीचं जे म्हणणं आहे ते त्याच्या लक्षातही आलेलं असतं. त्यानंतर सायली आणि त्याचबरोबर अर्जुन दोघंही असतात आणि अर्जुन सायलीच्या चेहऱ्यावरती फुंकर मारत असतो. सायलीची केसांची बट तिच्या चेहऱ्यावर आलेली असते आणि अर्जुन तो फुंकर मारत बाजूला सरकवत असतो. आता मन धागा धागा जोडते नवा हे गाणं सुरू झालेलं असतं आणि अर्जुन सायलीचा हळुवारपणे हा जो रोमांस आहे तो आपल्याला पाहायला मिळतो.
कारण सायली अर्जुनच्या शर्टचं बटन लावून देत असते आणि अगदी मनापासून त्या गोष्टी ती करत असते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की सायली हे सगळं जे काही करत आहे ते फक्त अर्जुनवरील प्रेमासाठी करत आहे. परंतु इकडे अर्जुन सायलीकडे पाहत राहतो आणि अर्जुनही तेवढंच प्रेम सायलीवरती करत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन एकमेकांकडे पाहत असतात. सायलीचं लक्ष बाजूला जातं आणि ती जी सुई आहे तिच्या बोटाला टोचते. तेव्हा सायली म्हणू लागते की आई गं, असं ती म्हणते. तेव्हा अर्जुन तिच्या बोटातून रक्त येत असतं म्हणून त्याच्यावरती फुंकर मारत असतो. सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांकडे पाहत असतात आणि खूप छान असा त्यांचा रोमांस शांतपणा आपल्याला पाहायला मिळत आहे. दोघंही भरपूर खुश झालेले असतात आणि त्यांना मात्र ह्या सर्व गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायलीकडे पाहत असतो, सायली अर्जुनकडे पाहत असते आणि अर्जुन सायलीला जवळ घेत असतो. तेव्हा सायली बाजूला निघून जाते. अर्जुन म्हणतो की मी नक्की काय करू? हे जे काही चालू आहे म्हणजे आता हे बटन तुटलेलं हे चांगलं समजायचं का वाईट समजायचं? कारण जेव्हा बटन तुटलेलं होतं तोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत होता आणि आता बटन लावून झालंय तर तुम्ही माझ्यापासून दूर गेलेला आहात. हे सगळं अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र सायली शांतच बाजूला उभी असते. अर्जुनला भारी वाटत असतं. फायनली गोष्टी ह्या छान चालू झालेल्या आहेत. म्हणजे कुठंतरी त्यांच्या दोघांच्या नात्याची सुरुवात व्हायला पाहायला मिळत आहे. हे सगळं अर्जुन पाहत असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अर्जुन खुश झालेला असतो तेव्हा त्याला खूप भारी वाटत आहे आणि तो मात्र इकडे एकटक सायलीकडे पाहत आहे. तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली दोघंही आता एकमेकांशी बोलत आहेत आणि सायलीचं असं म्हणणं असतं की जोपर्यंत आता सायकॅट्रिस्टच्या अंडर प्रियाची चौकशी होत नाही तोपर्यंत काय करायचं हा तिचा मुद्दा असतो. आणि मग सायकॅट्रिस्टच्या अंडर चौकशी जर झाली तर आपल्याला कसा फायदा होईल अशा गोष्टी ती अर्जुनला विचारत असते. म्हणजे आपण जे ठरवलेलं आहे त्या पद्धतीने गोष्टी होतील ना असं तिचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आता चौकशीसाठी प्रियाला बोलवलेलं असतं आणि प्रिया ही चौकशीसाठी आलेली असते. त्याचबरोबर प्रियाला प्रश्न विचारले जात असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की नाही, मी किती वेळा सांगायचं आहे की मधुभाऊंनी डाव्या खिशातून पिस्तूल काढलं कारण भांडणाचा आवाज आलेला होता आणि म्हणूनच मी तिथे गेलेले होते. मधुभाऊंनी डाव्या खिशातून पिस्तूल काढलं आणि विलासवर गोळी चालवली. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की स्टॉप. कारण अर्जुन म्हणतो की मागच्या वेळेस जे घडलेलं होतं ते वेगळंच होतं. मागच्या वेळेस जेव्हा तू सांगितलं होतं तेव्हा तुला आठवत नव्हतं की मधुभाऊंनी पिस्तूल कुठून काढली. म्हणजे आता दोन्ही स्टेटमेंटमध्ये तुझ्या गोंधळ झालेला आहे. कारण तू आधी वेगळं बोललेली आहेस आणि आत्ता वेगळं बोलत आहे. म्हणजे ही तन्वी जी आहे ती खोटं बोलते. अर्जुनचं जे म्हणणं होतं ते अगदी खरं निघालेलं आहे. कारण अर्जुन म्हणालेलं असतो की ही तन्वी आहे ती खोटं बोलत असते आणि त्यामुळं जेव्हा जेव्हा तन्वी खोटं बोलते तेव्हा तिला ते लक्षात ठेवावं लागतं. खरं बोलणाऱ्या माणसांसाठी हा मुद्दा नसतोच, पण खोटं बोलणाऱ्या माणसांसाठी मात्र हे गरजेचं असतं की आपण खोटं काय बोललोय हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि नेमकी प्रिया त्याच्यामध्ये अडकली जाणार या गोष्टीची खात्री अर्जुनला असते. आणि त्यानंतर आता सगळ्यांच्या समोर अर्जुन म्हणतो की तन्वी खोटं बोलत आहे. अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं आणि त्याचबरोबर आता रविराजच्या समोर प्रियाचं भांडं फुटलेलं असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.